हा व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील आणि तुम्ही एक बेस्ट फोन निवडताल, तेही कोणाची मदत न घेता. एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. 2026 मध्ये मोबाईल घ्यायचा आहे, त्यासाठी युट्यूबवर हजारो व्हिडिओ पाहिले, पण क्लॅरिटी मिळाली नाही. अजून कन्फ्युजन वाढलं. मग 2026 मध्ये फोन घेताना फक्त ब्रँड पाहू नका, स्मार्ट डिसिजन घ्या. यासाठी या 8 इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही फोन घेताना चेक करा. पहिला, बजेट. सर्वात आधी बजेट फिक्स करा. सध्या सर्वच मोबाईल फोनची प्राइस ही हाईक झालेली आहे, त्यामुळे 20,000 हे बजेट फोन साठी ठेवा, 30,000 मिड रेंज साठी, 40 ते 50,000 कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप साठी आणि 50,000 प्लस प्रीमियम फ्लॅगशिप साठी. बजेट क्लिअर असेल तर ऑप्शन लगेच सॉर्ट आउट होतात. डिस्प्ले आणि बॅटरी. फोनचा डिस्प्ले फक्त अॅम्युलेट पाहू नका, तो LTPO पॅनल आहे का हे पहा. LTPO म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या फोन मध्ये काहीतरी वाचता तेव्हा तुमची स्क्रीन सिंगल हर्ट्ज वरती चालते आणि जेव्हा तुम्ही गेम खेळता तेव्हा तुमचा डिस्प्ले 120 हर्ट्ज वर चालतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यामुळे तुमची बॅटरी ही संपूर्ण दिवस. सध्या सर्वांचा स्क्रीन टाइम हा मिनिमम 5 तास असतो, त्यामुळे बॅटरी किमान 5,500 ते 6,000 mAh असावी आणि तिचा चार्जर मिनिमम 33 वॉट असावा. त्यामुळे फोन लवकर चार्ज होईल आणि तुम्ही बोर होणार नाही. प्रोसेसर म्हणजे फोनचं इंजिन. बघा, फोनची बॉडी कितीही देखणी असली तरी फोनचं इंजिन म्हणजे प्रोसेसर पॉवरफुल हवा. स्नॅपड्रॅगन 7 किंवा 8 सिरीजचे प्रोसेसर असलेले फोन निवडा किंवा डायमेन्सिटी 8002 सिरीजचे प्रोसेसर असलेले फोन निवडा. जर तुम्ही मोबाईल मध्ये गेमिंग किंवा एडिटिंग साठी फोन पाहत असाल तर पॉवरफुल प्रोसेसर मस्ट आहे. नेक्स्ट, रॅम आणि स्टोरेज. 8GB रॅम म्हणजे जुना नोकिया फोन वापरल्यासारखा. 2026 मध्ये किमान 12GB रॅम असलेलाच फोन हवा. पण रॅम कोणती असावी? LPDDR5, LPDDR5X किंवा LPDDR या सध्याच्या लेटेस्ट रॅम आहेत, ज्या तुमचा फोन स्मूथ चालवतात. आज सर्व फोन मध्ये मेमरी कार्डचा ऑप्शन दिलेला नसतो, त्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी निवडताना 256GB स्टोरेज असलेलाच फोन निवडावा. स्टोरेज साठी UFS 4.0 स्टँडर्ड असावा. त्याने काय होईल, मोठे ऍप, गेम आणि जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग मोबाईल वर करणार असाल तर हे ऍप सेकंदात उघडतील आणि स्मूथ चालतील. नाही तर 100% तुमचा मोबाईल हँग होणार. कॅमेरा. भरपूर जण फोन हा कॅमेऱ्यासाठी घेतात. आपले फोटो हे चांगल्या क्वालिटीमध्ये असावेत सगळ्यांची इच्छा असते, त्यामुळे भरपूर जण 120, 140, 200 मेगापिक्सल असलेला बघून भारावून जातात. पण खरं सांगायचं झालं तर मेगापिक्सल म्हणजे क्वालिटी नाही, फोटोची खरी क्वालिटी ठरते ती सेन्सरमुळे. फोटोमध्ये कुठला सेन्सर आहे हे खूप महत्वाचं. फोन मध्ये सोनी IMAX किंवा सॅमसंग P सिरीजचा मोठा सेन्सर असेल तर तो फोन डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता. आणि सर्वात महत्वाचं, कॅमेऱ्यामध्ये OIS म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन हे पाहणं खूप गरजेचं. यामुळे तुमचे फोटो ब्लर येणार नाहीत, तुमचे व्हिडिओ स्टेबल येणार, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि सर्वात महत्वाचं, परफॉर्मन्स. 2026 मध्ये जर तुम्ही 15 ते 20 हजाराचा फोन घेताय तर त्या फोनचा अंतुतू स्कोर किमान 10 ते 12 लाखाच्या वर हवा. पण नुसत्या आकड्यावर जाऊ नका, गुगलवर त्या फोनचा थर्मल थ्रॉटलिंग चेक करा. जर फोन 20 मिनिटाच्या गेमिंग नंतर किंवा व्हिडिओ शूटिंग नंतर गरम होत असेल आणि त्या फोनचा परफॉर्मन्स 70%च्या खाली येत असेल तर तो फोन घेणं टाळावं. 5 ते 7 लाख कोर म्हणजे स्मूथ ऑपरेशन, 10 लाख प्लस कोर म्हणजे गेमिंग आणि व्हिडिओ एडिटिंग. सर्वात महत्वाचं, थ्रॉटलिंग टेस्ट मध्ये 80 ते 90% स्टॅबिलिटी असेल तर परफॉर्मन्स स्टेबल राहतो. तर मित्रांनो, युट्यूबवरच्या फेक व्हिडिओज आणि पेड प्रमोशन व्हिडिओजला बळी पडू नका. स्पेसिफिकेशन तपासा, नंतरच फोन घ्या. तुमच्या सध्याच्या फोनचा अंततः स्कोर किती आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. बघूया कोणाचा फोन सर्वात पॉवरफुल आहे. आणि अशा बेस्ट टेक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.